चला आलेत का सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट, आताची सर्वात मोठी अपडेट आहे, आनंदाची अपडेट आहे, खुशखबर आहे तुमच्यासाठी। तर काय नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे, तर तात्काळ हा निर्णय घेण्यात आलेला आहे कारण यामुळे अनेक समस्या येत होत्या, अनेक टेन्शन आपल्या माता बहिणींना येत होतं, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता तुमचं सर्वांचं टेन्शन मिटलेलं आहे, असा धमाकेदार निर्णय आता घेण्यात आलेला आहे। तर तो निर्णय काय आहे सर्व आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। तुम्ही फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण तुम्हाला बघायचा आहे, तेव्हाच तुम्हाला तो निर्णय समजणार आहे आणि काय नवीन निर्णय घेण्यात आला आहे, काय नवीन अपडेट आहे ती अपडेट तुम्हाला समजून जाणार आहे आणि आनंदाची ही अपडेट आहे सर्वांसाठी। खूप मोठं टेन्शन आपलं आता मिटलेलं आहे। आता तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तुम्ही फॉर्म भरला असेल तर आता तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही, तुम्हाला डायरेक्टली पैसे मिळणार आहेत। आता निर्णय काय घेण्यात आलेला आहे तो निर्णय आपण जाणून घेऊया। तर समोर स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता लाडकी बहीण योजना आता मराठीमधूनही स्वीकारणार। लाडकी बहीण योजनेचे अर्ज 70% महिलांना मिळणार लाभ। बघा पहिले काय सांगण्यात आलं होतं, अनेक जणांचे फॉर्म हे रद्द करण्यात आलेले आहेत, रिजेक्ट करण्यात आलेले आहेत। रिजेक्ट का करण्यात आलेले आहेत, रद्द का करण्यात आलेले आहेत, कारण त्यांचे फॉर्म जे होते ते मराठीमधून भरण्यात आले होते, मराठीमधून फॉर्म भरण्यात आले होते, त्यामुळे फॉर्म हे रद्द करण्यात आलेले आहेत। परंतु हे लक्षात आलं आणि याबद्दल आता निर्णय घेण्यात आलेला आहे। आता हे लक्षात कसं आलेलं आहे आणि कशा पद्धतीने निर्णय घेण्यात आलेला आहे आणि कोणी निर्णय घेतलेला, सर्व गोष्टीबद्दल आपण चर्चा करणार आहोत, सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत। बघा आता आणि ज्यांचे फॉर्म हे रद्द झालेले आहेत, मराठीमध्ये फॉर्म भरून पण रद्द झालेले आहेत, अशांनी काय करायचं आहे त्याबद्दल पण मी तुम्हाला माहिती देणार आहे। पुढे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। हे बघा आता मराठीमधूनही स्वीकारणार लाडकी बहीणचे योजनेचे अर्ज 70% महिलांना मिळणार लाभ। म्हणजे आता मराठीमधूनही जे तुमचे अर्ज आहेत ते स्वीकारले जाणार आहेत, त्यामुळे तुम्हाला तिथे बदल करण्याची काहीच गरज नाही। मग आता तुमचं मराठीमध्ये भरलं आहे तर काही जण म्हणत होते की आता परत इंग्लिशमध्ये भरावं लागेल, तर आता तुम्हाला इंग्लिशमध्ये भरायची गरज नाही, इंग्रजीमधून भरायची गरज नाही, तुम्हाला आता मराठीमध्ये जसा फॉर्म भरला तसंच राहू द्यायचं आहे। तुमचं फॉर्म हा अप्रूव्ह होऊन जाणार आहे, मंजूर होऊन जाणार आहे। बघा व्यवस्थितपणे आता समजून या माहिती बघा। तर बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज इंग्रजीमध्येच भरायचे बंधनकारक होते, मात्र बहुतांश अंगणवाडी कार्यकर्त्यांनी याबाबतची अडचण येत असल्याची बाब शिरूर अनंतपाड तालुक्यातील अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्या लक्षात आणून देताच त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच फोनद्वारे ग्रामीण भागातील अडचण लक्षात आणून दिली। बघा तर अरविंद साहेबांनी डायरेक्टली मुख्यमंत्री साहेबांना फोनद्वारे ही समस्या सांगितली की असं प्रॉब्लेम येत आहे, मराठीमधून फॉर्म स्वीकारले जात नाही आहे, रद्द केले जात आहे, मराठीमध्ये फॉर्म भरला तर रद्द होत आहेत, असं डायरेक्टली अरविंद साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांना फोन करून डायरेक्टली सांगितलं। आणि बघा निर्णय काय झालेला आहे आता हे बघा, लागलीच आज सकाळी याबाबतचे बदल केल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने त्यांना कळवल्याने आता मराठीतही अर्ज स्वीकारले जाणार असून याचा लाभ 70% मराठी अर्ज भरलेल्या महिलांना होणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर या निर्णयाचा फायदा होणार आहे। बघा हाच तो मोठा निर्णय आहे आणि हीच ती खुशखबर आहे, आनंदाची अपडेट आहे। बघा काय झालेलं आहे, निर्णय घेतलेला आहे। पहिले इंग्लिशमध्येच फॉर्म भरा असं रिझन तिथे फॉर्ममध्ये दाखवण्यात येत होतं, परंतु आता डायरेक्टली बघा मुख्यमंत्री साहेबांनी याबद्दल लगेच बदल करून जे मुख्यमंत्री कार्यालय आहे तिथे बदल झालेला आहे आणि त्यांनी कळवलेलं आहे की आता मराठीतही अर्ज स्वीकारले जाणार। हे बघा मराठीतही अर्ज स्वीकारले जाणार, हे तुम्हाला मनाने मी सांगत नाही, हे अपडेट आलेले आहे, हा निर्णय घेण्यात आलेला आहे। सर्वांनी लाईक करा, पटापट व्हिडिओला लाईक करा, माहिती तुमच्यासाठी आहे आणि सर्वांसाठी ही खुशखबर होती, त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक झालाच पाहिजे। आणि जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा। बघा खाली सबस्क्राईब नाव आहे, सबस्क्राईब पण आपलं चॅनल झालं पाहिजे।
केलं सबस्क्राईब. चला आता पुढे माहिती बघा, खूप महत्त्वाची माहिती. आता ज्यांचे अर्ज रद्द झालेले आहेत त्यांनी काय करायचं त्याबद्दल पण पुढे सांगतो, व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा. तर फायनली आता मराठीमधूनही तुमचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत, काही टेन्शन नाही. बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज मोठ्या प्रमाणात भरण्यात येत असून निलंगा विधानसभा मतदारसंघातून विशेष शिबिराचे आयोजन प्रशासनाकडून केले आहे. अंगणवाडी कार्यकर्ते व सेविकांना हा अर्ज इंग्रजीत भरण्यासाठी मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत होते. अनेकांनी अर्जही इंग्रजीमध्ये भरल्याने अशा महिलांचे अर्ज मंजूर होणार की नाही याबाबतची शंका निर्माण झाली होती. बघा, अशा काही शंका निर्माण झाली होती. आता पुढे महत्त्वाची माहिती बघा. मात्र शिरूर अनंतपाड तालुक्यातील अंगणवाडीच्या शिष्टमंडळाने अरविंद पाटील निलंगेकर यांची भेट घेऊन अडचण लक्षात आणून दिली. निलंगा तालुक्यातील तसेच लातूर जिल्ह्यातील बऱ्याच महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज मराठीमध्ये भरले होते. मात्र शासनाच्या सूचनेनुसार ते अर्ज इंग्रजीमध्ये असल्याशिवाय स्वीकारले जाणार नव्हते. तर ही बाब अरविंद पाटील निलंगेकर यांना समजल्याबरोबर त्यांनी लगेच प्रशासनाची चर्चा करून मान्य एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री महोदयांना फोनवर संपर्क साधून मराठीमध्येच अर्ज मंजूर करण्याच्या सूचना सर्व अधिकाऱ्यांना द्याव्यात अशी विनंती केली होती. बघा, जे काही अधिकारी वर्ग आहे ते तुमचं अर्ज चेक करत आहेत. काही मुख्यमंत्री साहेब तुमचा अर्ज चेक करत नाही, अधिकारी वर्ग जो आहे तो तुमचा अर्ज चेक करतो. मग या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री साहेबांनी डायरेक्टली आदेश दिलेले आहेत की तुम्ही आता मराठीमध्ये पण तुम्ही फॉर्म स्वीकारा. आणि हे बघा, अरविंद साहेबांनी डायरेक्टली फोनवर मुख्यमंत्री साहेबांना काय सांगितलं की साहेब अशी अशी अडचण आहे, मराठीमधून अर्ज स्वीकारायला पाहिजे होते. तर मुख्यमंत्री साहेबांनी याबद्दल निर्णय घेतला आणि सर्व अधिकाऱ्यांना याबद्दल माहिती देण्यात आली आहे. म्हणजे रिक्वेस्ट केली होती अरविंद पाटील साहेबांनी मुख्यमंत्र्यांकडे की महोदयांना फोनवरून संपर्क साधून मराठीमध्येच अर्ज मंजूर करण्याच्या सूचना सर्व अधिकाऱ्यांना द्याव्यात. आणि बघा, आता बघा माहिती बघा येते. तर मुख्यमंत्री कार्यालयातील कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी ही अडचण लक्षात घेत मुख्यमंत्री कार्यालयाकडून तात्काळ दखल घेऊन मराठीमध्ये अर्ज भरण्याबाबत सूचना संबंधितांना दिल्या व केलेले बदलही निलंगेकर यांना कळवल्याने जवळपास 70% महिलांचे रिजेक्ट होणारे अर्ज पहिल्या टप्प्यात मंजूर होऊन लवकरात लवकर त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. बघा, तर 70% अर्ज जे आहेत ते मराठीमधून भरण्यात आले होते. किती? 70%. तर हे जे 70% आहेत हे 70% अर्ज रद्द होणार होते. आता मी देखील मराठीमध्ये फॉर्म भरलेले आहेत, फॉर्म भरले आहेत. कारण तसं त्यांनी ऑप्शनच दिला नव्हता ना की इंग्रजीमध्ये भरा किंवा मराठीमध्ये, असं जाहिरातमध्ये त्यांनी मेन्शनच केलं नव्हतं. मी पण मराठीमध्ये फॉर्म भरलेला आहेत. तर मला पण वाटत होतं की आता हे परत एडिट करावं लागेल, परत अजून हे करावं लागेल. परंतु आता काहीच टेन्शन नाही, मुख्यमंत्री साहेबांनी निर्णय घेतलेला आहे. आता मराठीमध्ये तुम्ही फॉर्म भरला असेल तर बिंदास राहा, तुमचे फॉर्म हे अप्रूव्ह होणार आहेत, मंजूर होणार आहेत, काही टेन्शन नाही. आलं लक्षात? आता हे सर्वांच्या लक्षात आलं असेल. आता तुमचा फॉर्म जो आहे स्टेटस बघा, तुमचं फॉर्मचं स्टेटस काय आहे, अप्रूव्ह झालेला आहे, पेंडिंग आहे की रिव्ह्यूमध्ये आहे ते कमेंट्समध्ये मला सांगा. आणि महत्त्वाचं म्हणजे रिव्ह्यूमध्ये असेल किंवा पेंडिंग असेल तर घाबरू नका, तुमचं फॉर्म हा मंजूर होणार आहे. जरी मराठीमध्ये पण भरला असेल तर स्वीकारला जाणार आहे, मंजूर होणार आहे, अप्रूव्ह होणार आहे. आता महत्त्वाचं लक्षपूर्वक ऐका, ज्यांचा फॉर्म हा रद्द झालेला आहे, ज्यांचा फॉर्म हा रद्द करण्यात आलेला आहे त्यांनी काय करायचं बघा. तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही, ऑटोमॅटिकली तुम्हाला काय करायचं आहे. आता लक्षपूर्वक ऐका, जे नारी शक्ती दूत ॲप आहे, ज्यांचा फॉर्म रद्द झाला आहे त्यांना सांगताय नारी शक्ती दूत ॲप जे आहे ते अपडेट करा. जरी अपडेट आलं असेल तर अपडेट करा. सांगता येत नाही तिथे डायरेक्टली तुमचा फॉर्म हा अप्रूव्ह दाखवण्यात येईल. जरी मराठीचं रिझन असेल तर, बरं, नाहीतर दुसऱ्या डॉक्युमेंटचं रिझन असेल तर होणार नाही. तुम्हाला ते कागदपत्र चेंज करावं लागणार आहे, तिथून कागदपत्रामध्ये तुम्हाला बदल करावा लागणार आहे. जरी सपोज तुमचा फॉर्म जो आहे तो मराठी मध्ये भरलेला आहे, ते रिझन असेल, मराठीचं रिझन, भाषेचं रिझन देण्यात आलेलं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं ॲप जे आहे नारी शक्ती दूत ॲप हे अपडेट करावं लागणार आहे. आणि त्यानंतर ऑटोमॅटिकली तिथे तुम्हाला अप्रूव्ह मिळून जाईल. नाहीतर 2-3 दिवसात तुम्हाला एडिटचं ऑप्शन येऊन जाईल आणि एडिटच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही. परत तो फॉर्म तसा सबमिट करायचा आहे, तिथे तुम्हाला डायरेक्टली अप्रूव्ह देण्यात येईल. ओके, असं काहीतरी एक निर्णय होऊ शकतो. त्याबद्दल त्यांनी क्लिअर काही सांगितलं नाही. ज्यांचा अर्ज रद्द झाला आहे त्यांच्याबद्दल त्यांनी काही सांगितलं नाही. भाषामुळे ज्यांचा अर्ज रद्द झाला आहे त्याबद्दल 2-3 दिवसात समजेलच, किंवा तुम्हाला
ॲप अपडेट करावा लागणार आहे. पुन्हा पुन्हा ॲप अपडेट आली तर अपडेट करत चला, ॲटोमॅटिकली तो अप्रूव्ह होऊन जाईल असं मला वाटत आहे. बघू याबद्दल पण लवकरच निर्णय होईल. काय निर्णय होतो आपल्याला समजेलच. ओके. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही सर्वात मोठी खुशखबर होती, आनंदाची अपडेट होती. फायनली आता मराठीमधूनही स्वीकारले जाणार आहेत लाडकी बहीण योजनेचे फॉर्म. तर हा व्हिडिओ सर्व आपल्या माता बहिणींपर्यंत शेअर करा. जास्तीत जास्त हा शेअर करा, व्हिडिओ व्हायरल करा या व्हिडिओला, कारण ही खुशखबर आहे आणि खुशखबर ही व्हायरल झाली पाहिजे. आनंदाची अपडेट आहे. तुमचं सर्वांचं आता टेन्शन मिटलेलं आहे. जे टेन्शन होतं की मराठीमध्ये फॉर्म भरायचे आहेत ते टेन्शन आता मिटलेलं आहे. आता तुम्हाला इंग्लिशमध्ये फॉर्म भरायचे हे जे टेन्शन होतं ते मिटलेलं आहे. आता तुम्हाला मराठीमध्ये फॉर्म जे तुम्ही भरलेलं असेल तर तुम्हाला बिंदास राहायचं आहे. तुमचा फॉर्म हा स्वीकारला जाणार आहे, अप्रूव्ह होणार आहे, मंजूर होणार आहे. आता सर्वांचं टेन्शन मिटलं. ओके. तर बघा खुशखबर दिलेलं आहे, आनंदाची अपडेट दिली आहे. तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. पुन्हा सांगत आहे लाईक करा. चॅनलवर नवीन असल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर लाडकी बहीण योजनेच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.